नियम असा आहे, सप्ताह 4 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, 4 महिन्याचा असेल, सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. कहते अयोध्या वैराग्य भूमि, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्म भूमि और महाराष्ट्र संतों की भूमि. वृंदावनामध्ये, द्वारकेमध्ये, मथुरेमध्ये भगवंताच्या 56 भोगांना महत्व आहे, पण वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. काला का आला समजलं तर बरं, नाही तर झाला याला. आने का घाट कौन, जाने का बाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, तू कौन मैं कौन, हु आयम मी तो हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच देई. मी कोण आहे, कुठून आलो, काय करतो, काय त्याज्य, काय ग्राह्य, काय ठेवायचं, काय सोडायचं, या गोष्टीचा जिथे सारासार विचार करा जातो, हे ज्याला कळतं त्या ठिकाणी मायबापू जीवनाचं सार त्याला कळतं. म्हणून का आला हे कळालं पाहिजे. हे काल्याचं कीर्तन आहे. गाव आलं, प्रवास संपला, ढेकर दिलं, जेवण संपला, स्लॅब टाकला, घर संपलं, कळत चढवला, मंदिरात संपलं. यज्ञाची पूर्णाहुती झाली की यज्ञ संपला. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह संपला नाही, सांगता. आम्ही सहज बोलून जातो, आज आमच्या गावात सप्ताहाची समाप्ती. समाप्ती चांगल्या कामाची कधीच होत नाही, समाप्ती होती तुमची आपली. सांगता होते, समाप्ती नाही. मायबाप इतकं सुंदर आपल्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि आनंद एका गोष्टीचा आहे की तुमचे तरुण मुलं या कार्यामध्ये सहभागी आहेत. संतपूजन तरुण आहेत, आयोजक तरुण आहेत, सगळी झटणारी मंडळी तरुण आहे. तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. बाकीचे तरुण मुलं काय करतात, तुमचे तरुण मुलं काय करतात, याचं जर कम्पेअर केलं तर तुम्ही भाग्यवान आहे. तुमचे लेकरं परमार्थामध्ये सहभागी आहेत. धन्यतेची माता, धन्यतेचे पिता, हे प्रमाण फक्त त्यांनाच लागतं जे परमार्थामध्ये सहभागी असतात. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याचा रंग काळा आहे, त्याला हिंदीत काला म्हणतात. ओ काला एक बांसुरी वाला, सुध बिसरा गया मोरी रे, सुध बिसरा गया मोरी. ओ काला कोणता, वो दुनिया रखन वाला, वो बंसी बजाने वाला, नंदलाला रे गोपाला. त्या काळ्याचं कीर्तन आहे म्हणून काल्याचं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रतिज्ञा करतायत. उपजोनी पुढती येऊ, येऊ ही प्रतिज्ञा आहे. आतापर्यंत प्रतिज्ञा 4 लोकांनी केली, देवाने केली, दानवाने केली, मानवाने केली आणि संतांनी केली. पहिली प्रतिज्ञा होती भगवान परमात्म्याची, सांगीन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार. भगवंताने महाभारताच्या युद्धाच्या अगोदर आपला अजेंडा जाहीर केला होता की मी महाभारताच्या युद्धात हाती शस्त्र देणार नाही. घेतल्याशिवाय भीष्म पण केला खरा धनुर्धरा. जगाच्या पाठीवरती भगवान कृष्णा इतका धूर्त राजकारणी जन्माला आला नाही. आपण काय राजकारण करू, आपलं राजकारण गाव नसवतं. राजकारण करावं परमात्म्याने. भगवंताने असं राजकारण केलं, आंधळ्याचे 100 मुलं होते, एक बी निवडून येऊ दिलं नाही, आणि पांडूचे 5च होते, एक बी पडू दिलं नाही. याला म्हणतात राजकारण. जाऊ द्या, एकच राहू द्या, सांगा त्यांना, एक आहेत ना ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देव जागीच आता, काही घंटा वाजवून उठवायची काही गरज नाही. देव जागृतच आहेत. काय झालं नेमकं, अवघड होत चाललं सगळं. कुंभमेळ्यामध्ये साधूंचे व्हिडिओ व्हायरल होत नाही, त्या मोनालिसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकाही साधूचं तिचे फक्त डोळेच दाखवता येत. अरे कुंभमेळा का तिच्या डोळ्यांसाठी भरला का. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. भगवंतासारखा राजकारणी आजपर्यंत जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. भगवान कृष्ण काय होते असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्यांना सांगा भगवान कृष्ण काय न होते
भगवान कृष्ण योगी होते, त्यागी होते, सर्वज्ञ होते, मर्मज्ञ होते, धर्मज्ञ होते, नीतिज्ञ होते आणि सगळ्यात महत्वाचं भगवान कृष्ण राजनीतिज्ञ होते. भगवान कृष्णासारखा त्यागी जन्माला आला नाही. जन्माला आल्याबरोबर भगवान कृष्णाने आई वडिलांचा त्याग केला. जन्माला आल्याबरोबर मथुरेचा त्याग केला. 5 वर्षाचा असताना गोकुळाचा त्याग केला. 11 वर्षाचा असताना वृंदावनाचा त्याग केला. 25 वर्षाचा असताना मथुरेचा त्याग केला आणि 125 वर्षाचा असताना सोन्याच्या द्वारकेचा त्याग केला. ज्याला त्याग करता येतं, ज्याला सोडता येतं तो मोठा होत असतो. म्हणून त्याने आधी केले मग सांगितले. म्हणून अर्जुनाला गीतेत सांगतो, त्यागात शांती निरंतर. सोडता आलं पाहिजे. भगवान कृष्णासारखा त्यागी नाही, भगवान कृष्णासारखा योगी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवान कृष्ण अनासक्त योगाचे आचार्य होते आहेत. भगवंतानं सांगितलं होतं मी हातीशस्त्र धरणार नाही, ही प्रतिज्ञा होती. पण त्या भीष्माचार्यांमुळे भगवंताला ती प्रतिज्ञा मोडावी लागली. दुसरी प्रतिज्ञा होती, रावणाची स्वर्गाला शिडी लावेल, खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड्या पाण्याचा करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. बाकीचं जाऊ द्या, पण रावणाने जर स्वर्गाला शिडी लावली असती तर बरं झालं असतं. लोहगावचे लोक पहाटे स्वर्गात, रात्रीच लोहगावमध्ये. 31 डिसेंबर तिकडेच. मला सांगा बरं, जर समजा खरंच रावणाने स्वर्गाला शिडी लावली असती, तुमच्या गावातले किती लोक गेले असते? नाही तर मी तुम्हाला परफेक्ट आकडा देतो, एक बी गेलं नसतं. का? एक जण जर स्वर्गाची शिडी धरून चढायला लागला, खालून 4-5 जणांनी त्याच्या तंगड्या खाली वाढल्या असत्या. मराठी माणसाचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे, मराठी माणसाला आपल्यातलं कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही. आणि हा आपल्याला गेल्या हजारो वर्षापासून शाप आहे. मायबाप, रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. तुमची माझी कधीच जात नाही, येऊ करू तीऊ करू निकल गया क्या करू. प्रतिज्ञा संतांनी करायच्या आणि पूर्णत्वाला त्यांनीच न्यायच्या. आता अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का, किंवा उगाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबा सांगता, मी अवघाचे संसार सुखाचा करीन. मग का हो, झाला का तुमचा संसार? आजी संसार सुपळ झाला गे माय. ज्ञानोबा सांगता, माझा संसार सुखाचा झाला. बरं, या भंगात तुकोबराय करा प्रतिज्ञा करता आपण पाहू. भगवंताने सांगितलं तुकोबराया, मुक्ती धन संपदा काहीतरी मागून घ्या. तुकोबराय सांगता, मुक्ती नको, धन नको, संपदा नको. भगवंतानं सांगितलं मुक्ती नको तर जन्म घ्यावा लागेल. जन्म म्हटला की मातीची या उदर कोरी पचून विष्टीची या दाछरी, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. तुकोबराय सांगता, देवा आम्ही त्याला घाबरत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी. मग भगवंतानं विचारलं तुकोबराया, गर्भवासामध्ये एवढा त्रास आहे, गर्भवासाच्या यातना तुम्ही सांगता 9 मास कष्टला सेदाव्याने प्रसूत झाली असं ज्ञानोबराय सांगता. मग एवढा त्रास जर त्या ठिकाणी गर्भवासाचा आहे, मग तुम्ही जन्म घेण्यासाठी एवढा अट्टहास का करतात? तुकोबराय सांगता, घेईन मी जन्म. भगवंतानं विचारलं की तुम्ही एवढा अट्टहास का करताय? तुकोबराय म्हणतात, मी पुन्हा येईन. हे शब्द तुकोबरायांचे आहेत, 350 वर्ष अगोदरचे आहेत. तुकोबराय म्हटले होते मी पुन्हा येईन, आणि आले. कश का वैना? कोण? तुकोबराय. एकदा भागीरथीबाईसाठी आले, एकदा निळोबराय पिंपळनेरकर यांच्यासाठी आले, एकदा गवर सेटवानी यांच्यासाठी आले, आणि एकदा संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकर यांच्यासाठी तुकोबराय आले. खरं तर हा शब्द 350 वर्ष अगोदरचा आहे, मी पुन्हा येईन. पण मग देवाने विचारलं, तुम्ही पुन्हा याल कशासाठी? उपजनिया उडती उपजनिया उडती उपजनिया उडती उपजनिया उडती उपजनिया उडती उपजनिया उडती
हो बघूया पुढती मला खाऊ दही भात मला खाऊ दही भात मला खाऊ दही भात बघूया पुढती मला खाऊ दही भात मला खाऊ दही भात मला खाऊ दही भात एकदा टाळी वाजवा ना गुरुजींसाठी. इतक्या जोरात नका वाजत जाऊ. उपजोनिया पुढते येऊ. दादा बेस कमी कर थोडा ट्रबल दे. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. मी पुन्हा येईन मी परत येईन कशासाठी. काला खाऊ दही भात. दही आणि भात दोघी पांढऱ्या वस्तू आहेत. गेन वाढवा थोडा. सुभाषितकार सांगता 5 पांढऱ्या वस्तूपासून माणसानं नेहमी सावध राहावं. पहिली पांढरी वस्तू आहे मीठ. दुसरी पांढरी वस्तू आहे मैदा. तिसरी पांढरी वस्तू आहे साखर. आणि चौथी पांढरी वस्तू आहे सफेद लिंबू. तुमच्याकडे आहे की नाही त्याच्या बागा मला माहीत नाही, पण आमच्याकडे भरपूर आहेत सफेद लिंबू. संडे हो या मंडे त्याला सफेद लिंबू म्हणतात. अहो लोकांनी कोरोनामध्ये डॉक्टरांनी सांगितलं तुझी इम्युनिटी कमी आहे, तुला इम्युनिटी वाढवण्याकरता सफेद लिंबू खावंच लागेल. बऱ्याच लोकांनी माळा काढल्या. गुरुजी हे प्रमाण लावायचे कुठे. देह जावो अथवा राहू पांडुरंगी द्रढ भाव चरणन सोडी अनंत आन तुझी पंढरीनाथा. महाराज म्हणतात 5 पांढऱ्या वस्तूपासून नेहमी सावध राहावं. आणि इथे दोघी पांढऱ्या वस्तू आहे दही आणि भात. भातही पांढरा आहे दही पांढरा आहे. दोघी वस्तू पांढऱ्या आहेत. मग दोघी वस्तू घेण्यामागचं कारण काय तर ऐका. दूध नासल्याशिवाय दही तयार होत नाही. दुधाचं नासलेलं रूपांतर म्हणजे दही. जसं दही नासलेलं आहे तसा संसार सुद्धा नासलेला आहे. मग दही नास काय म्हणून तुम्ही दही फेकून देत नाही. म्हणतो नवनीता दह्याचं घुसडण केलं की लोणी हाती येतं आणि लोण्याला तापवलं की तूप मिळतं. तसं संसार रूपी दह्यात भक्तीची रवी घालून विवेक वैराग्याच्या दोरांनी घुसडण केलं की परमार्थ रूपी लोणी हाती येतं. आणि परमार्थ रूपी लोण्याला वैराग्याच्या अग्नीवर तापवलं की निखलस परमात्मा सापडतो म्हणून दही. दुसरा शब्द आहे भात. भात तांदूळ. तुमच्याकडे तांदूळ पेरतात का. कोकणात पेरतात लोक. आणि तांदूळ उगतो पेरला की. उगतो की नाही. साळ पेरावी लागते. तांदूळ उगत नाही. तांदूळ उगत नाही म्हणजे पुन्हा जन्म घेत नाही. आणि जो पुन्हा जन्माला येत नाही तोच पवित्र आहे. म्हणून कपाळाला तांदूळाच्या अक्षदा लावतात. बाजऱ्याचे दाणे लावत नाहीत. कारण बाजरी पेरली तर उगते, गहू पेरले तर उगतात, ज्वारी पेरली तर उगते, पण तांदूळ पेरले तर उगत नाही. पुन्हा जन्मा नाही याने ऐसे केले. आपण पंढरपूरला गेलो की प्रसाद काय आणतो. लाह्या किंवा मुरमुरे. बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास. बीज भाजली लाही झाली ते पुन्हा उगत नाही. तसं पुन्हा जन्माला यायचं नाही. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोघांचं प्रतीक म्हणून काला खाऊ दही भात. प्रपंच आणि परमार्थाचं कॉम्बिनेशन आहे ते. हरिनामाचा खिचडी काला. महाराज म्हणतात म्हणून दोघी सफेद वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहे. मग भगवंताने विचारलं तुकोबराया हा काला खाण्याकरता तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावाच लागेल का. हा काला सत्यलोकात, ध्रुवलोकात, तपलोकात, महरलोकात, ब्रह्मलोकात नाही म्हणले नाही. 14 भुवन 21 वर्ग 8 वसू 9 ग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किम पुरुष नाग देवता सिद्ध चारण गंधर्व विद्याधर या लोकांमध्ये म्हणले तिथे नाही. अतड वितळ सुतळ महातळ तळातळ रसातळ पाताळ 7 पाताळामध्ये म्हणले तिथे नाही. यमाच्या संयमनीमध्ये म्हणले नाही. वरुणाच्या अलकावतीमध्ये म्हणले नाही. इंद्राच्या अमरावतीमध्ये म्हणले नाही. भगवंतानं सांगितलं तुकोबराया काला कुठेच भेटत नसेल पण माझ्या वैकुंठामध्ये
अप्राप्त वस्तू प्राप्त होते. तुकोबाराय सांगता देवा तुझ्या वैकुंठात सगळं मिळतं पण काय मिळत नाही. वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे बेस कमी करायचा. महाराज म्हणतात
तुझ्या वैकुंठामध्ये सगळं मिळेल पण काल्याचे कवळ नाही. कवळ म्हणजे काय? कवळ म्हणजे काय? कवळ कवळ आपण रोज म्हणतो ना वदनी. कवळ म्हणजे घास. मी एका पोरेलीच्या म्हटलं का रे कवळ म्हणजे काय? तो म्हणे कवळीचा मोठा भाऊ. कवळ काही काल्याचे. तो का म्हणे? काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगे. काला वेगळा, जेवण वेगळं, भोजन वेगळं, अन्नदान वेगळं, महाप्रसाद वेगळा. आपण रेग्युलर 2 टाइम करतो त्याला म्हणतात जेवण. विशिष्ट लोकांसाठी असतं ते भोजन, सगळ्यांसाठी असते ती पंगत, निमित्तानं असतं ते अन्नदान, आणि काल्याचं कीर्तन झाल्यावर मिळतो तो महाप्रसाद. जेवण वेगळं, भोजन वेगळं, पंगत वेगळी. पंगत सगळ्यांसाठी असते. परवा एक म्हातारी म्हणे महाराज आमच्याकडे पंगत आहे. म्हटलं किती लोक जेवायला आहे? म्हणे फक्त माझा जावई. म्हटलं गुंडाळून ठेव. ती पंगत नाही, ते भोजन आहे. प्रसादे सर्व दुःखांना म्हटलेलं आहे. सर्व दुःखाला हरण करण्याचं सामर्थ्य प्रसादामध्ये आहे. भगवंताच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं जो प्राप्त होतो. काल्याचं कीर्तन झालं की अन्न अन्न राहत नाही. त्याच्यामध्ये भगवंताचा, ग्रंथांचा, संतांचा, प्रासादिक शब्दांचा त्या ठिकाणी मायबापो मिश्रण झालं की त्याचं प्रसादात रूपांतर होतं. काला वेगळा आणि रद्दा वेगळा. आमच्या खानदेशात रद्दा म्हणतात. 2 भाकरी मोळायच्या, कालवण टाकायचं आणि उचल गोया बुजनया, उचल गोया बुजनया, त्याला म्हणतात रद्दा. काला वेगळा. जुन्या काळात 20-25 वर्ष अगोदर घरामध्ये सासूचं राज्य होतं. पूर्वी घरात सासूचं राज्य होतं. त्याच्यामुळे सुनबाईला सासुरवास होता. पूर्वी सासुरवास होता, सध्या सुनवास आहे. तुमचा अधिकार लय मोठा आहे लाडक्या बहिणी हो. काय गंमत गुरुजी, लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. आले का 1500? आले? येत आहे ना? येतात 2100 होणार आहे ते. थांबा थोडं. 26 नंतर पुढचा हप्ता 2100चा आहे. मी बी फॉर्म भरला ना परवा. समय सूचक आहे फार सुंदर. आणि श्रोत्यांना सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा 2024च्या इलेक्शनचा विषय निघेल त्यावेळेस लाडक्या बहिणींचा आवर्जून उल्लेख केला जाईल त्याच्यात. याचा एकच अर्थ आहे, ज्या वेळेस महिलांनी काही गोष्टी मनावर घेतल्या त्यावेळेस क्रांतीच झालेली आहे. 16व्या शतकामध्ये जर राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब यांनी मनावर घेतलं नसतं तर हिंदवी स्वराज्य संस्थापना झालीच नसते. तुमचा अधिकार फार मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे देव घाबरतात. तुमचा अधिकार मोठा आहे. माय ऐका, घरात सासूरवास होता, सासूचं राज्य होतं. दूध दुभतं सगळं असायचं पण खाता येत नव्हतं. एक दिवशी पोरगं रडायला लागलं. सासूने विचारलं, म्हणले का ग काय झालं? म्हणले पोरगं रडतं. म्हणले का भूक लागली त्याला? म्हणले मग दे ना त्याला काही. म्हणले घरात भाजी नाही आहे. तेव्हा काही मॅगी नव्हती. अगं म्हणले भाजी नाही म्हणून काय झालं? दही दूध तूप लोणी सगळं घरामध्ये, त्याला दे. दूध भाकरीचा काला कडून दे. मग त्या 4 वर्षाच्या पोराला त्या बाईने भाकरी किती मोडली पाहिजे? सतकोरलाही झाली. तिनं मोडली 1.5 भाकरी. त्याच्यात घातलं 1 लिटर दूध आणि पज भरून साखर घातली. त्याला म्हणले खा. त्या पोरानं 2-3 घास खाल्ले आणि गेलं उठून. सासूनं पाहिलं. म्हणले तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मधला, तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणले काय झालं? अगं म्हणले आता ते कोण खाईल? एवढं मोठं त्या पोराला मोडून दिलं, आता कोण खाईल? ते खा तूच. ती म्हणली त्याचीच वाट पाहत होती. तो रद्दा आहे, हा काला आहे. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. काल्याची आसे देव जडी झाले मासे. हा दुर्मिळ आहे. एक लक्षात ठेवा, विषयी माणसाने स्वर्गाला जावं, उद्योगी माणसाने मुंबईला जावं, पण वारकऱ्याने पंढरपूरलाच जावं. स्वर्गाला ज्ञानोबारायांनी स्वर्गाला जाण्याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये जोरदार टिप्पणी केलेली आहे की वेश्या भोगी कावडा वेचे
मग दारही चेपून येतेचे तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू माऊली सांगतायत बाप. स्वर्गाला जाण्याकरता पुण्य पाहिजे पण पुण्याची पावटी सरे ज्ञानोबाराय सांगता संपलं की पुन्हा खाली यावं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती म्हणून काला वेगळा आहे. बर तुकोबराया हा काला खाण्याकरता मृत्यू लोकात जन्म घ्यावाच लागेल का? तुकोबरायाने सांगितलं हो देवा, वैकुंठात स्वर्गात यमाच्या संयमनीमध्ये तिथे हे मिळत नाही. काय कारण आहेत तर त्याच्यासाठी पुण्य असावं लागतं. तिथे गेलं की पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं. म्हणून ऐका, मग तुमचा काही प्रोटोकॉल, तुमचा काही नियम, तुमचा काही दंडक तुकोबराय सांगतात देवा, वारकरी संप्रदाय हा अप्पलपोट्या संप्रदाय नाही. या संप्रदायाने या रे लहान थोर या ते भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. आमच्या वारकरी संतांनी जगाचा उद्धार केला, केला जगाचे उपकार. नारी नर केला जगाचे उपकार. तारी येले नारी नर. नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. पवित्र ते कुळ धन्य त्याचे माय, हरिमुखे गाय नित्य नेम. महाराज म्हणतात सकळांसी येथे आयाधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे. बर आमच्या आईला इतकं दूध आहे, आमची आई म्हणजे ज्ञानाबाई. आमच्या माईला ज्ञानरूपी ज्ञानेश्वरीमध्ये एवढं दूध आहे की आम्हाला वरच्या थैलीच्या दुधाची कधी गरजच पडली. केला जगाशी उपकार. काही मातांनी 1 लेकराला घडवलं, काहींनी 2 लेकरांना घडवलं, काहींनी 5 लेकरांना घडवलं. पण जगाच्या पाठीवरती अशी माय जन्माला आली. त्रैलोक्याचे जीवन किंवा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाई माझी आनंदाची माया हो. ज्ञानोबाई माझी आनंदाची माया. ज्ञानोबाई माझी आनंदाची माया. ज्ञानोबाई माझी आनंदाची माया. एका जनार्दनी पाय
ज्ञानोबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराय अनाथाची माय. मायबाप संतांनी सगळ्यांसाठी सगळं केलं, म्हणून वारकरी संप्रदाय हा अप्पलपोट्या संप्रदाय नाही. मग का हो तुकोबराया, तुमचा काल्याचा प्रसाद खाण्याचा काही नियम दंडक प्रोटोकॉल आहे का? महाराज म्हणतात आहे ना. काय नियम आहे तुमचा? एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. हुंबरी हा खेळ आहे. तोसी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी आली. याची मावशी कोण? देवाची मावशी कोण? वाघाची मावशी कोण? वाघाची मावशी. काय संबंध आहे बरं त्या मांजर त्या वाघाचा? काही गोष्टी असे. त्या डार्विनचा सिद्धांत म्हणे माकडा आपले पूर्वज माकडेत म्हणे. आपल्या वेदाला आणि आपल्या शास्त्राला डार्विनचा सिद्धांत मान्य नाही. डार्विन असं म्हणतो की माणसाची उत्पत्ती माकडांपासून झाली. मग मी असं म्हणतो माकडांपासून माणसं झाली, मग बाकीचे माकडं माकडच का राहिले? ते माकडं कधी कथेला आले का? कधी पंढरपूरची वारी केली का? मग त्यांच्यात बदल का झाला? त्याच्यामुळे वेदाला हा सिद्धांत मान्य नाही. ऐका, महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घाली हुंबरी. हुंबरी हा खेळ आहे. बालक्रीडेच्या अभंगात त्याचं वर्णन येतं. याची मावशी पुतना. ही पुतना गत जन्मामध्ये राजा बलीची मुलगी होती रत्नमाला. जेव्हा तिने 7 वर्षाच्या बटुरूपामध्ये भगवंताला पाहिलं, तिला वाटलं या लेकराला दूध पाजावं. देव म्हणलं या जन्मात नाही, पुढच्या जन्मात आहे. जन्म घेणे लागे. पण जेव्हा बापाला पातळात घातलं, तिला वाटलं याला दूध नाही, याला तर विष पाजलं पाहिजे. देव म्हणले ती इच्छा पूर्ण करीन पुढच्या जन्मात आहे. ती रत्नमाला पुढच्या जन्मात पुतना म्हणून जन्माला आली. रत्नमाला ज्या वेळेस तुझ लागी वधी उपजला मजा आधी अशी आकाशवाणी झाली. कंसाने तातडीची बैठक बोलवली. चांदूर मुष्टिक वक्रधन शिशुपाल शाल विद्रुक पांढरिक द्विविध सगळ्या दैत्यांना बोलवलं. तातडीची बैठक बोलवली. आतडी गोळा करून सांगितलं की माझा वैरी, माझा रिपू, माझा दुश्मन माझा जन्माला आलेला आहेत. मारून टाका, मारून टाका, मारून टाका. रोग, अग्नी, कर्ज आणि शत्रू याला कमी लेखू नये.
त्याला मारून टाका, संपवून टाका. सगळ्यांनी सांगितलं मारून टाका, पण मारायला जाईन कोण? एकदा उंदरांनी सभा घेतली आणि उंदरांनी सांगितलं, हे बघा आपण कुरतळण्याच्या नादी असतो, मांजर येते आपली बरीचशी भावकी मांजरनं फोडली. मांजर आली की कळायला पाहिजे, काहीतरी उपाय सुचवा. एक मोठा उंदीर उभा राहिला. तो म्हणला मांजरच्या गळ्यात घंटा बांधा. बाकीच्यांना ते पटलं, चिवळा खाऊन सगळे मोकळे झाले. पण मांजरच्या गळ्यात घंटा बांधायला जाईल कोण? तिथे एक पिटूकला उंदीर तो उभा राहिला. म्हणले, अध्यक्ष महोदय मी बोलू का? म्हणले बोला. म्हणले, मांजरच्या गळ्यात घंटा बांधा, खूप चांगलं सुचवलं, पण ते शुभकाम तुमच्याच हातून होऊ द्या. तसं याला मारायला जायचंय म्हणे, पण मग याला मारायला जाईन कोण? जो जाईन तो तर नाश्त्यासारखा जाईल. त्या मंत्रिमंडळात एक महिला आरक्षित सीट होतं आहे. तुमचं आरक्षण आजकालचं नाही, महिला मंडळ लय जुनं आरक्षण आहे तुमचं. तुम्ही भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना? कशावर झोपलाय देव? कॉटवर? कशावर? शेष नागावर. आणि देवाच्या पायाजवळ कोण आहे? लक्ष्मी माता. काय करते ती देवाचे? हा फोटो पाहिला की काय सांगतो आपल्याला? ज्या घरात रोज मालकाच्या चरणांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी नाशिकला रात्री असंच सांगितलं. एक बाई उभी राहिली, म्हणली, महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. आता आपण डोकं टेकवायचं ना आपल्याच कपडाला घाण लागायची. तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुमचं आरक्षण आजकालचं नाही. त्याच्यामुळे पुतना उभी राहिली, म्हणले मी मारते त्याला. कंसाने सांगितलं लागलं, म्हणले तू विद्रूप आहे, दिसायला कुरूप आहे, तुला कोण जवळ येऊ देईन? ती म्हणली ती चिंता तुम्ही करू नका. तिने आपलं रूप बदलून टाकलं, सगळा मेकओव्हर केला. आणि पुतना नामा म्हणे आली नंदाचे अंगना, स्वरूप सुंदर देवांगना. तिने रूप बदलवून टाकलं. भरजरीचे वस्त्र त्या ठिकाणी परिधान केले, सगळा शृंगार केला. लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मत वाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. सगळा शृंगार केला. यशोदेच्या नंद महालाच्या यशोदा 84 खंबा जो आहे तिथे समोर येऊन उभी राहिली. यशोदेनं तिचे ते भरजरी वस्त्र, तिचे दिव्य अलंकार, तिचं सौंदर्य पाहिलं. यशोदेला असं वाटलं अप्सरा आली की काय बा आपल्या घरी. नेमकी एवढी सुंदर ही आहे, ही आली कुठून? तेव्हा तिने विचारलं, म्हणले यशोदे तुला मुलगा झाला? म्हणले हो. म्हणले का गं मला निरोप नाही, बातमी नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, इंस्टाला नाही, फेसबुकला नाही, कुठेच नाही. म्हणले मी तुला ओळखलंच नाही. तिने सांगितलं अगं मी तुझी बहीण. यशोदा मातेने सांगितलं मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्या बहीण नाही, गुरु बहीण नाही, दूध बहीण नाही आणि सावत्र बहीण नाही. 7 बहिणीपैकी मला कोणतीच बहीण नाही. तू कोणती बहीण आहे? ती म्हणली मी तुझ्या आईच्या बहीणच्या, नंदच्या, देराण्याच्या, जेठाणीच्या मोठ्या जावाची लहान सून आहे. म्हणले काल्पनिक नातं सांगितलं. शेवटी यशोदेने सांगितलं त्याला मी आत्ता स्नान घालून पाळण्यात टाकलं, झोपला येतो. झोपला येतो म्हटल्याबरोबर उठून बसला. तो म्हणला येडी मी का झोपा जोडायला आलोय का? हे तर माझं बोवणीचं गिराईक आहे. आणि चांगला दुकानदार बोवणीचं गिराईक सोडत नाही, अजिबात नाही. आणि देव झोपला तर आपलं कसं होईल? 1993 साली त्याने फक्त डुलकी मारली होती लातूर जिल्ह्यात. मला वाटतं अनंत चतुर्दशीचा दिवस होता, गणपती उठतात त्या दिवशी, त्याची संध्याकाळ होती. त्या रात्री देवानं नुसती डुलकी मारली होती. किल्लारी 2001 कजभुज, 2005 मुंबई, 2013 केदारनाथ, 2018 माळीन. अशा सगळ्या घटना सांगू शकतो मी ज्या ज्या देवानं डुलक्या मारलेल्या आहेत. देवानं जर त्या दिवशी डोळे लावले, खरं सांगू का, देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाज्यावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं कळालं तरी लय झालं आपल्याला, खूप झालं इतकं. शेवटी म्हणले जा त्याला घे. यशोदानं सांगितलं. पुतना गेली, देवाला उचललं, मांडीवर घेतलं, पदर टाकला, स्तनपान करायला लागली. हलाहल विष स्तनाला लावून आलेली होती की तोंडाला लागल्याबरोबर ते मरेल. देवानं तिचं दूध पिऊन टाकलं, विष पिऊन टाकलं, तिचे पंचप्राण ओढले. शोषिली पुतना येणे मोहिलेले करू, शोषिली पुतना येणे मोहिलेले करू. आळी नसंडी बाप रखुमा
भगवान ज्ञानोबा सांगतात सोशिली पुतना, पंचप्राण शोषण केलेत. तिने संस्कृत मधून 2 वेळा म्हटलं मुंच मुंच म्हणजे सोड सोड, इह लोकातून आणि परलोकातून मला सोडव, या कर्मातून मला सोडव. कारण तू कसा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तू तापत्रय विनाशाय, 3 तापांचा नाश करणारा भगवान परमात्मा आहे. देवानं तिचं दूध पिणारे डोळे मिटले 19 कारण आहेत. बाकीचे आपल्या सगळ्यांना माहिती, आपण दरवर्षी कथा कीर्तन ऐकतोय. देवान तिचे पंचप्राण ओढलेत. मुंच मुंच म्हणजे सोड सोड. भगवंताने सांगितलं मावशी मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे, सोडायचं शिकवलंच नाही. मी एकतर कोणाला पकडत नाही, ज्याला पकडलं त्याला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, नाही गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा म्हणून तोशी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी येली. मग एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. बेडा पार करण्यासाठी जो हुंबरीत पुतनाचा उद्धार झाला तो आपला व्हावा. मग का हो, काला खाण्याचा अधिकारी कोण? तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. बर्व नीट उत्तम प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. राजस तामस सात्विक 3 प्रकारचे लोक आहे. म्हणून बर्वे नीट उत्तम. वाळवंटात गवत उगत नाही, तसं ज्याच्या अंतकरणात काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार षडविकार रूपी गवत उगत नाही, तो काला खाण्याचा अधिकारी म्हणतो. का म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. पुढे देव काला खवतय ब्यात वैकुंठ दर्शन नाही कवळ काय गायले एकमेकांचे मुख सुख दर्शन नाही कवळ काय तू कामने वाळवंट बरवंट तो वैकुंठ दर्शन नाही कवळ काही काल्याचे ठळक बातम्या संपल्या. इथून पुढे माझी वाणी तुझे वणी गुण इथून पुढे माझी वाणी तुझे किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तारू भवसागरीचे उचनीच अधिकारी. भगवान परमात्म्याचं चरित्र 4 ठिकाणचं आहे. भगवान गोकुळात 5 वर्ष होते, वृंदावनात 6 वर्ष होते, मथुरेत 14 वर्ष होते आणि द्वारकेत 100 वर्ष होते. 5 आणि 6 11 14 25 आणि 100 100. भगवान कृष्ण मृत्यूलोकात 125 वर्ष होते. 125 या आकड्याचे टोटल मारा बरं किती होते? 8. 1 आणि 2 3 आणि 5. याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. अवतार कितवा? आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला? ज्या दिवशी जन्माला तिथी काय होती? आईच्या समोर उभा राहिला तेव्हा किती वर्षाच्या रूपात होता? याचे नाव 8 आहे. बाळकृष्ण, लालाकृष्ण, युगलकृष्ण, राधाकृष्ण, गोपाळकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. किती झाले? 8. याला बायका बी 8 होत्या. रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, मित्रविंद्या, कालिंद्या, भद्रा, नागनजेती, लक्ष्मणा. याला बायका बी 8 होत्या. याला मित्र पण 8 होते. मित्र 8 होते. पेंद्या, सुदाम्या, वेळवाकडा, बलिभद्र, शेदामा, बिलोमंगल, मधुमंगल. राधेला 8 मैत्री, ललिता, विशाखा या बी 8 होत्या. याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. 8 असा आकडा आहे त्याला कुठेच गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्यांना गाठ आहे. बघा मराठीत एकाला वरती गाठ आहे, 2ला बाजू गाठ आहे, 3ला मध्ये गाठ आहे, 4ला खाली गाठ आहे, 5ला वरती गाठ आहे, 6ला सेंटरला गाठ आहे, 7ला मुंडक्याला गाठ आहे, 8ला गाठच नाही. 8 बिना गाठीचा आकडा आहे. बरेच लोक आतल्या गाठीचे असता म्हणून बोललो. तुम्ही आठवा. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुम्ही त्याचं आठवण करा. तुम्ही आठवा मधुसूदन.
सत्ययुग संपलं, द्वापार युगाला सुरुवात झाली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नैनी वाहे तोय सांगत असे. पापी अभक्त दैत्य मातले, धरणेसे झाले ओझे त्यांचे. धरतीनं गाईचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेले. देवाला 3 बायका आहे, लीलादेवी, भूदेवी आणि श्रीदेवी. लीलादेवी, भूदेवी आणि श्रीदेवी. श्रीदेवी कोणती? नाही तुमच्या डोक्यात भलतं झालं. जान्हवीची मम्मी नाही, पाण्यात बुडून मिली ती नाही. श्री म्हणजे संपत्ती. देवाला 3 बायका, त्या त्रिपतीचा अपभ्रंश झाला, तिरुपती. पहिली बायको सोडून गेली, कोल्हापूरला जाऊन बसली. दोघांचं भांडण झालं, इतकं कडाक्याचं भांडण झालं की लक्ष्मी कोल्हापूरला येऊन बसली. मग देवाला वाटलं लक्ष्मी गेली ना, मग लक्ष्मीची जिरवायची. पूर्वीचा काळ होता पाणी अडवा पाणी जिरवा, आताचा काळ आहे त्याला अडवा त्याची जिरवा. देवाला वाटलं लक्ष्मीची जिरवायची, मी दुसरं लग्न करेल. देवानं दुसरं लग्न पद्मावती सोबत करायचं ठरवलं. पण मग लक्ष्मीचा मालक आहे, लक्ष्मीपती आहे. लक्ष्मीपुत्र वेगळा, लक्ष्मीपती वेगळा, लक्ष्मीकांत वेगळा आणि लक्ष्मीदास वेगळा. लक्ष्मीकांत बेर्डे नाही, कांत म्हणजे मालक. लक्ष्मीदास लक्ष्मीच्या मागे धावणारा आणि लक्ष्मीपुत्र सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येणारा, त्याला म्हणतात लक्ष्मीपुत्र. देवाला वाटलं लक्ष्मीची जिरवायची, दुसरं लग्न करू. मग लग्न चांगलं झालं पाहिजे म्हणून भव्य दिव्य स्वरूपात लग्न व्हावं म्हणून देवानं कुबेरापासून कर्ज काढलं. कुबेरापासून कर्ज काढलं, देव झाला कर्जबाजारी. फक्त डोक्यात इतकंच ठेवा, देवानं दुसरं करायचं ठरवलं तर देव कर्जबाजारी झाला. आपण तो कोणत्याच बजेटले बसत नाही, नात करायचं नाही नात. देवानं कुबेरापासून कर्ज घेतलं म्हणून भगवान बालाजीचा नियम असा आहे, आजही तुम्ही बालाजीला गेले तर त्या हुंडीमध्ये सोनं टाकावं लागतं. तो बाबाचा आधी कर्जबाजारी आहे आणि त्याचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी, असा असी उदार. पण आमचा विठोबा उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी. तुझा ऐसा कोणी न देखवे उदार. तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, एक दान शूरदाता, विठ्ठल पाऊल समान. तुका म्हणे ज्याची पाऊले समान तोची एक दान, विटेवर ज्याची पाऊले समान तोची एक दान. शूरदाता भगवान परमात्मा. मग लक्षात ठेवा, सध्या हिंदुस्थानामध्ये स्वयंभू रूपामध्ये भगवंताचे 3 विग्रह आहेत. दक्षिण भारत, मध्य भारत आणि उत्तर भारत. देवाचे 3 सगुण विग्रह आहेत. दक्षिण भारतात भगवान बालाजी, उत्तर भारतात बाके बिहारी आणि मध्य भारतात पंढरपूरचा विठोबा. हे देवाचे 3 सगुण विग्रह या ठिकाणी कलियुगात उभेत माय बापा. दुसरं लग्न करायचं ठरवलं, जाऊ द्या. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशीच आहे. गायीनं धरतीनं गायीचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव देवाचा पुत्र आहे पण डायरेक्ट मालकाकडे गेली नाही. पूर्वी मर्यादा होते. पूर्वी नवरा बायको सासू सासऱ्यांसमोर, देर जेठांसमोर एकमेकांशी बोलत नव्हते. जुन्या काळातली जी वयस्कर मंडळी ती पती पत्नी ज्येष्ठा श्रेष्ठांसमोर बोलत नव्हते. अहो ते जाऊ द्या, गावाच्या गल्लीतून जर माय माऊली गावात आली तर पायातल्या वाहना हातात उचलून घ्यायची. आणि आता सोनबाई उच्च्या टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देतील, मामा याला पॉलिश मारून आणा. मामाला लाज राहिली नाही. घरात पूर्वी दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर खाली पडत नव्हता. आणि आता नका घेऊ, नका नका नका.
आता डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन माय बाप. मर्यादा होती, आता मर्यादा राहिली नाही. त्या जालन्याला कीर्तनाला गेलो तुम्ही, जागर काला होता. रात्रीचं कीर्तन आटोपलं, साहेब आले होते कीर्तनाला. म्हणले महाराज चला आपल्या घरी झोपायला. साहेब आले होते, मॅडम काही आल्या नव्हत्या. घरी गेलो, दरवाजा बंद होता. साहेबांनी दरवाजा थाप मारली. कुंदा, ए कुंदा. मी म्हटलं साहेब हा कुंदा कोण? म्हणे माझ्या मिसेसचं नाव कुंदा आहे. त्याला म्हटलं मला वाटलं का वावरातला कुंदा. त्याने पुन्हा हाक मारली, कुंदा, अय कुंदा. घरातून आवाज आला, काय म्हणतो रे मुकुंदा. म्हटला मुकुंदा कोण? म्हणे मीच. म्हटलं मरून जायचं जगू नको तू. मर्यादा राहिली नाही, मर्यादा. पुरी मर्यादा होती माय बाप. आपले आजोबा पंजोबा जर समजा हिंगोलीला बाजाराला निघाले, नुसतं पाक उठवून डाडलं की घरात फक्त एका उंच स्वरात सांगायचं चला बाजाराला जायचंय. इतकंच म्हटलं की आजीला समजून जायचं की यांना बाजाराला जायचंय, आणि उंच स्वरात सांगितलं याचा अर्थ आपल्याला सांगितलाय. म्हातारं घराच्या बाहेर पडलं की म्हातारी मुकाट्यानं मागे मागे खाली मान घालून चालायचे. दोघांमध्ये अर्धा किलोमीटर अंतर पडलं तरी म्हातारा असं उलटून मागे पाहत नव्हतं. का? त्याला गॅरंटी होती. आता भरोसाच राहिला नाही. सोनू तुझा माझ्यावर. पती पत्नीत भरोसा नाही, भावा भावात भरोसा राहिला नाही, बहीण भावात भरोसा. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयाची होय हरिरूप. परमार्थात सुद्धा विश्वास राहिला नाही. नाथ महाराज म्हणतात परमार्थात संशय घेतला की माणसाला परमार्थ फलद्रूप होत नाही. बर मायबाप, गायीनं धरतीनं गायीचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव भगवंताच्या जवळ जाऊन क्षीरसागरामध्ये भगवंताची स्तुती करताय. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभानंद जगन्नाथ देवाची स्तुती केली. देवाला अवतार घ्यायचं सांगितलं. मायबाप, आपल्या धर्मामध्ये बजरंगबली श्यावर रामचंद्र भगवान की जय. आज 22 जानेवारी आहे ना. आज राम मंदिराला बरोबर 1 वर्ष झालं. आज 1 वर्ष झालं. 550 वर्ष ज्या राम मंदिरासाठी आम्ही प्रतीक्षा केली ती गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येमध्ये भव्य दिव्य रामरायाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि बजरंगबली तुमच्या गावात तुम्हाला भेटायला आलेले नाही. राम पे जब जब विपदा आए, राम पे जब जब विपदा आए, कौन बना रखवाला मेरा बजरंग बाला. ओ मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला. राम पे जब जब विपदा आए, राम पे जब जब विपदा आए, कौन बना रखवाला मेरा बजरंग बाला. ओ मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला. श्यावर रामचंद्र भगवान की. काय भाग्यवान आहेत तुम्ही. तुमच्या गावातच सगळं आलं. महाराष्ट्रात एक लोहगाव इतकं प्रसिद्ध आहे, गुरुजींना दोघींना माहिती आहेत. देहूच्या जवळ एक लोहगाव आहे. ज्या लोहगावमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ फलद्रूप झाला, भरभराटीला लागला. एक ते लोहगाव आहे. आणि आज हे तुमचं दुसरं लोहगाव आहे. मायबाप, तुम्ही माना अगर नका मानू, पण बजरंगबलीची कृपा तुमच्यावरती आहेच. तुमचा मारुती जागृत आहेच, याच्यात तीळ मात्र संशय नाही. मारुतीचा दणका असा आहे, ऐकलं तर बरं, असा दणका देतो की मनकाच मोडतो. बजरंगबली जागृत देवता आहे. 7 चिरंजीव आहे, त्याच्यातले बजरंगबली एक चिरंजीव. मायबाप, रामायणाचे मुख्य हिरो बजरंगबली आहे. रामायणातून जर मारुतीराय बाजूला काढले तर रामायणात काहीच नाही.
रामाला सीता भेटलीच नसती, राम तिकडेच नाशिककडे फिरला असता सीते करत. मी नाही तुकोबर आहे म्हणता, जेने सीता शुद्धी केली राम सीता भेटवली, ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. पवन पुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे. लोक गावला सप्ताह चालू आहे असं सगळ्यांनी आवाज काढा. तुम्हाला माझी शपथ आहे. आणि तुम्ही म्हणा तू आताही मेला तर आम्हाला काय घेते नाही. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. विठ्ठल विठ्ठल. मारुती सारखा बसलेला आमचा माजवायला काय मायबाप भगवंताच्या जवळ गेले. आपल्या धर्मात देवाच्या अवताराबद्दल कन्फ्युजन आहे. देवाच्या अवताराबद्दल एक वाक्यता नाही. शास्त्रकार सांगतात देवाचे 24 अवतार आहेत. पुराण सांगतं देवाचे 10 अवतार आहे. मत्स्य कस्य वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध व्हायचा बाकी कलंक. 2 जलचर 2 भूचर 2 विप्र 2 राजा बुद्ध कलंकी भक्त जनों के काजा. हे जरी खरं असलं तरी याच्यापैकी 2च अवतार मुख्य आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी सांभाळ. करुणी सांभाळ. दुर्जनाचा येणे करुणी सांभाळ. करुणी सांभाळ. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. जग में सुंदर हे 2 नाम, चाहे कृष्ण कहो या राम. किंवा ज्ञानोबा राय सांगतात रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरे, हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन सोडावे. ज्ञानोबा राय सांगतात माय बाप. देवानं अवतार कार्य घेण्याचं ठरवलं. अवतार घ्यायचं. कुठे घ्यायचं? शूरसेन, त्याचा मुलगा वसुदेव, वसुदेवला 7 बायका, सगळ्यात धाकटी देवकी, देवकी मथुरा मंडल, देवक राजाची कन्या, उग्रसेनाची पुतणी आणि कंसाची चुलत बहीण. सगळ्यांनी सांगितलं देवा अवतार घ्या. नका पाहू कोठे करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. मग भगवान परमात्मा अवतीर्ण येतील म्हणून झालं काय? संसाराला सुरुवात झाली, आकाशवाणी झाली. याचा 8वा वाढ तुझा काळ होणार आहे. हातातले लगाम फेकले, देवकीचे केस पकडले, बंदी शाळेत टाकलं. संसाराला सुरुवात झाली. 6 मुलं मारले, 7वा गर्भ पतन पावला. 8व्यांदा संसाराला सुरुवात झाली. कंसानं 8व्या जन्माला बंदी शाळेच्या आजूबाजूला अत्यंत सुरक्षित असं सुरक्षेचं कड तयार केलं. तिथे सैनिक उभे केले. मुंगीला जायला जागा ठेवली नाही, एवढा कडक पहारा दिला. पण तरी सुद्धा खुल गए ताले सारे, वह क्या बात हो गई. खुल गए ताले सारे, वह क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया करमात हो गई. आज जन्मे कन्हैया करमात हो गई. आज जन्मे कन्हैया आज जन्मे कन्हैया हो गई. काल सारे वह क्या बात हो गई. काल सारे वह क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया करमात हो गई. आज जन्मे कन्हैया करमात हो क्रूर कंसाच्या बंदी शाळेत पहारेकरी होते झोपेत. देवकी माता झाली प्रसूत आणि उघडीले दारे सारे अवचित. जो बाळा जो जोर जो.
भगवान प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रावण महिना, वर्षा ऋतू, बुधवार दिवस, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, वद्य पक्ष, बरोबर मध्यरात्री परमात्मा प्रकट झाले. नंदाच्या दैवाला दैव आले अकस्मात. अकस्मात अष्टमीसी रोहिणी नक्षत्र के दिवशी. अष्टमीसी बुधवार परी कृष्ण मूर्ती प्रगटली. बुधवार परी कृष्ण मूर्ती प्रगटली. कृष्ण मूर्ती प्रगटली. गोकुळी आनंद झाला. हो राम कृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला. राम कृष्ण घराला. राम कृष्ण घराला. राम कृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला. बाळ कृष्ण घराला आला 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 घराला. फार फार क्या बात आहे. काय योगायोग आहे बघा. अजून काय म्हणतात त्याला मराठीत इन्सिडेन्स. आज बुधवार आहे आणि आज अष्टमी. रमेश पाटील तिथी अष्टमी, वार बुधवार. रोहिणिका देवाचा जन्म चंद्रवंशात आहे. देव चंद्रवंशी आहे. चंद्राला 27 बायका, त्याच्यातली सगळ्यात लाडकी रोहिणी म्हणून रोहिणी नक्षत्रात. चंद्राचा लाडका मुलगा होता, त्याचं नाव बुध म्हणून बुधवारी. आणि अष्टमी. भाग्यवान आहेत तुम्ही, सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत तुमच्या मायबाप. परमात्मा प्रकट झाला. मृदंगावर कृष्ण महाराजांनी थाप टाकली. सगळीकडे आनंद. नंदाच्या घराला मज नाही, गोकुळाला माया उपजली. तेथे ठेवी मजा आणि येथे ओचलीला कमळापती, पायीचे बंधन गडती. देवाला डोक्यावरती घेतलं, शेषान छत्र धरलं, विजांचा कडका, ढगांचा कडा, पावसाची रिपरिप. यमुनेनं वाट दिली, गोकुळामध्ये गेले. भगवंताला गोकुळात ठेवलं. योगमायला डोक्यावर घेतलं, वसुदेवजी निघून आले. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय हो बाल गोपाल की. जय कन्हैया लाल की. जय हो बाल गोपाल की. हाथी घोड़ा पाल की. जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. जय कन्हैया लाल. कोटि ब्रह्मांड के अधिपति लाल की. कोटि ब्रह्मांड के अधिपति लाल की. आ गईए चराने आए. जय हो पशुपाल की. गईए चराने आए. जय कन्हैया लाल की. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. ए अष्टमीच्या रात्री रामुनीच्या काठी गोकुळी अवतरले. थोडा सुभाला तो नाच गाऊ तालात पैंजण थर थरले. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. तालात नाच गाऊ तालात पैंजण थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. सगळ्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला. आज आनंद आनंद झाला. आनंद आनंद झाला. आनंद झाला. झाला. झालं रे. मध्य
मच गया शोर सारे नगरी रे, सारी नगरी रे। आया विरज का बाका संभाल तेरी गगरी, आया विरज का बाका संभाल तेरी गगरी। गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे श्याम। परमात्मा प्रकट झाले, गोकुळामध्ये ठेवलेले आहे। गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखांत पार नाही, लेखा बाळ कृष्णनंदा घरी आनंद लेणार। गुढिया तोरणे करते कथा काती काढते, तुका म्हणे छंदे म्हण मोहिले गोविंद। गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास। सगळीकडे आनंदी आनंद आहे। गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला। म्हणती गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला। हरी बोल, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला। एक धावी एकी पुढे वाटता ते सुंट वडे, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। चला पुढे बहुत करणे आहे, थोडं लांबलं चालेल ना एकच्या पुढे। सावळीराम भाऊ, देव रांगायला लागले। रांगतात ना तुमच्याकडे? तुमच्याकडे रांगायला काय म्हणतात? रांगणे। आमच्या खानदेशात एक वेगळा शब्द आहे। लेकरू जेव्हा गुडघ्यावर चालतं त्याला शुद्ध मराठीत रांगणे हा शब्द आहे, हिंदीमध्ये घुटमन घुटमन असा शब्द आहे, आणि आमच्या खानदेशात हंबा हंबा शब्द आहे। हंबा 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 हंबा। लहानपणी आई लेकराला लई गोड सांगते, डिगडिगी पाहिला स्वयंपाक झाला, जेवायला झालो, डिगडिगी पाहिलं। लहानपणी माय लेकराला पाळण्यात टाकून काय गाणे म्हणेल त्याचा भरोसाच नाही। एका बाईनं पोरेला पाळण्यात टाकलं, झोका देऊन गाणं म्हणत होती, दिल्लीचे केले किल्ले, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या लोगाव मध्ये धिंगाणा केला। देव रांगायला लागले। डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, डाव्या गुडघ्याने दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत, 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 डाव्या गुडघ्याने रांगत
देव रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता बोलायला लागले. एक दिवशी आई यशोदेच्या मांडीवरती जाऊन बसले. माँ मेरी प्यारी, माँ मेरी अच्छी, माँ मेरी बहुत सुंदर, माँ देखो माँ तू भी गोरी, पिताजी गोरे, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा, मैं अकेला काला हूँ. कल मुझे राधा मिली, राधा ने कहा तेरा सारा घर बार गोरा है, तू अकेला काला है, मुझे तो लगता है तू राधा की, तू किसी और की संतान है. भगवान बोले माँ क्या मैं सचमुच किसी और की संतान? माँ बोले ना बेटे ना. तो भगवान बोले यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोले मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे, गोरी गोरी राधिका के नैन गजरा रे, गजरा रे गजरा रे. काली नैन वाली ने कैसा जादू डाला, इसलिए का ना माना. और एक सफेद झूठ बोली, सच सच बता तू भी गोरी, पिताजी गोरे, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा. मैया बोली लाडला कन्हैया मेरा काले कमली वाला, इसलिए ना माना. और एक सफेद झूठ बोली, सच सच बता तू भी गोरी, पिताजी गोरे, दाऊ भैया गोरा, सारा घर बार गोरा है. मैया बोली लाडला कन्हैया मेरा जग से निराला, इसलिए काला. जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों, इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों, रंग काला तेरा रंग काला. तो उत्तर देतो ऐका. तो म्हणतो मैंने काली रात में जन्म लिया. काळा का झालो? रात्री अंधारात जन्म. मैं म्हणलं नाही नाही असं कधी असतं का? दुसरं कारण सांग. तो म्हणतो मैंने काली गाय का दूध पिया. काळ्या गाईचं दूध कसं असतं? काळं. मेरे कमली का रंग काला, इसलिए काला हूँ. रोज खोड्या रोजगाराने आवरी आवरी आपोला काना, नाशियल्या मुचा सुना. रोज खोड्या रोजगाराने, रोज खोड्या रोज 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 रोज. बाळ सगुणगुणाचं तान ग, बाळ दिसतं गोजिरवान, काय सांगता घराने ग गोकुळ जाणार. रोज खोड्या. पण आई आपल्या लेकराची बाजू कधीच पडू देते. तुम्ही कितीही सांगा तुमचं लेकरू काल दारू पिलं, माय मान्यच करत नाही. एखाद्या बाईला सांगा तुमचं पोरगं काल दारू पिलं, ती म्हणले अजिबात नाही माझं पोरगं दारू पित नाही. अहो म्हणले काल पोरगं दारू पिलं, ती म्हणते बाटली पाहिली तरी उलट्या करतं माझं लेकरू. अहो म्हणले ती माझ्या डोळ्यानं पाहिलं काल तुमचं पोरगं दारू पिलं, ती म्हणते मग तू पित नाही. मग कोणी पाजले असेल त्याला. माय लेकराची बाजू कधीच पडू देते. रोज बाळ सगुणगुणाचं तान यशोदा माता सांगते, हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरो पाता, कैसा येईल तुमच्या हातागे गोकुळच्या नारी, तुमच्या हाती तो येणार नाही. मग गवळणी रोजगाराने घेऊन यायच्या. पहिली आली धावत याने बाई काय केली मात, पहिली आली धावत याने बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालत मुखासी चुंबन देत, हे गे बाई आम्हासी पाहावे ना, कोठवर बसोरी गाना, यशोदे बाळ तुझा गाना, कोठवर बसोरी गाना, धिंगाणा 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 धिंगाणा. रोज कोड्या या गवळण म्हणली यशोदे तुझ्या काळ्या कार्ट्याने अख्ख्या गावात धिंगाणा घातला. म्हणले बाई लई जणांच्या घरी गेले, त्याला म्हणावं ये तू माझ्या घरी दाखवते तुला दिवा. देव म्हणला पेंद्या हिचा घर नंबर टिप रे. पेंद्या म्हणला मला तिचा घर नंबर पाठ आहे. म्हणले कसं काय? म्हणले मी पुलिंग एजंट नव्हतो का. संध्याकाळी भगवान तिथे तिच्या वेणीची नवऱ्याच्या दाढीची गाठ मारून दिली. तिसरी आली धाबुनी, तिसरी आली धाबुनी, तिसरी आली धाबुनी, रानबाई काय केली कवडी, रानबाई काय केली कवडी, पतीची दाढी माझी बे
पतीची दाढी माझी बहीण दोहीची गाठ देऊनी दोहीची गाठ देऊन कठबाई कोणाशी सुटेना कठबाई कोणाशी सुटेना बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसू धिंगाणा कोठवर सोसू धिंगाणा कोठवर सोसू धिंगाणा 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 धिंगाणा. वा गुरुजी वा. दाढीची वेणीची गाठ मारली गाठ सुटत नव्हती शेवटी ती त्याला यशोदेच्या अंगणात घेऊन गेली. देवानं पाहिलं रडायला लागले. मी असता माझ्या घरी रात्र झाली 2 प्रहरी मी असता पती शेजारी ग बाई बाई अवचिताला बाई बाई अवचितारी बाई बाई मी असता माझ्या घरी रात्र झाली 2 प्रहरी मी असता पते शेजारी ग बाई बाई अवचित हरे तो झाला यशोदे अवचित हरे तो झाला यशोदे अवचित हरे तो झाला. शेवटी गवळणे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे पेंद्या सुदाम्याची जोडी बडी भद्र त्याचा गडी देवाला उखडासी बांधावे गोकुळे राहावे का. अवघ्या मिळून गवळणी अवघ्या मिळून गवळणी आल्यानंदाचे अंगणी आल्यानंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन ग आमुच्या सुना घेऊन हे ग बाई आमाशी पावे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे सोसू धिंगाणा कोठवर सोसू धिंगाणा कोठवर सोसू धिंगाणा यशोदे सोसू धिंगाणा यशोदे सोसू धिंगाणा. आता गावात राहायचं नाही गाव सोडून जायचं. देव म्हणला तू गोकुळ सोडून गेली तरी मी नाही अशी कोणतं ठिकाण नाही ना. ईश्वरा सर्वभूताना विठ्ठल जडीस तडी भरला देव नटला ना परी. ती म्हणले काही असो मला गोकुळात राहायचं नाही. नवऱ्याला म्हणले हो पटकन बैलगाडीमध्ये आपलं घर संसारातलं सामान टाका आणि निघा आपल्याला गावात राहायचं नाही. ते आज्ञाधारक जनावर होतं लगेच निघालं सगळं आवरलं निघालं पटकन गाडी निघाली गोकुळ सोडलं गोकुळाच्या बाहेर गेले बैलांना पाणी पाजायचं म्हणून त्या गवळ्यानं आपले दोघी बैल सोडले. दोघं बैल पाणी पाजायला जलाशयावर घेऊन गेला. देवानं तिच्याच नवऱ्याचं रूप घेतलं आणि 2 बैल तसेच घेऊन आला. गाडी जुंपली. तिने म्हटलं का हो तुम्ही दातच पाणी पाजा म्हणले त्याचा भरोसा नाही तो काढा माझं रूप घेऊन येईल. ती म्हणली येऊ तर द्या कसा येतो. तिचा खरा नवरा तिकडून बैल घेऊन आला. देव म्हणला पाय आला की नाही. ती म्हणली येऊच द्या चप्पलनं तोंड फोडते म्हणले त्याचं. तो म्हणला अरे मी खरा म्हटले खरा खोट्याचा विषयच नाही. तिच्या नवऱ्यानं देवाला खाली ओढलं बैलगाडीहून खाली पाडलं त्याच्या छातीवर बसला देवाच्या छातीवर बसला. देव म्हणला मला काय मारतो. तो पाय तिसरा बैलगाडीवर बसलाय तिथे तिसरा बसला होता आणि याला सोडलं त्याला खाली वाढायला गेला. शेवटी असे भांडणं शेवटी नंदबाबाकडे हे मॅटर गेलं. दोघी सारखे दिसायचे आणि दोघं म्हणायचे माझी बायको आहे. नंदानं कपाळाला हात लावला म्हणजे 2 सारखे दिसताय भांडण असं आहे. दोघी म्हणता की माझी बायको आहे ओळखायचं कसं. पण नंदबाबांनी सांगितलं हे बघा ऐका मी निर्णय दे तुम्हाला मानले म्हणले मान्य म्हणले 30 फूट खड्डा खोदला म्हणे पहिल्याच प्रयत्नात जो हा 30 फुटाचा खड्डा उडी मारून परतीरावर जाईल त्याची बायको ज्याची बायको तो गपकन खाली बसला. तो म्हणला आपल्या बापाकडून उडी मारल्या जात नाही
गेलं. असं म्हटल्याबरोबर देवानं पहिल्याच प्रयत्नात तो 30 फुटाचा खड्डा उडी मारून कुदून गेला. उडी मारून गेल्याबरोबर नंदबाबांना जो खाली बसला त्याला सांगितलं, भाऊ तुझीच बायको आहे, जा घेऊन. तो म्हणला, तुम्ही कसं ओळखलं? म्हणले, मी बी त्याचा बाप आहे ना. तो देव आहे पण मी देवाचा बाप आहे ना. म्हणले, कसं काय? मला माहिती होतं की 30 फुटाचा खड्डा फक्त माझं कार्टच उडी मारू शकतं. शेवटी आईनं सांगितलं, तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या, गोधने चाराया जातो शारंग पान. देवानं 9 लाख गाई चारल्या. या नंदाच्या 9 लाख गाई तुडुंब भरले यमुना माई. दूर रानात गेल्या माझ्या गाई, मला जेवायला वाढ माझी आई. आई मी तुझा एकुलता एक, आई मी तुझा एकुलता एक. गाई राखीत 9 लाख, गाई राखीत 9 लाख. गाई राखुनी झिजली नख, गाई राखुनी झिजली नख. मला जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. देव म्हणला, यशोदे माता 1:30 वाजले ग, भूक लागली आता. देवान हमने सुना है 5,500 साल पहले यादव कुल में एक लाला पैदा हुआ था. लाला यानी भगवान कृष्ण. 5,500 वर्ष अगोदर यादव कुळात एक लाला जन्माला आला. त्याने 9 लाख गायींना चारा टाकला. 5,500 वर्षानंतर यादव कुळात एक लालू जन्माला आला, गायींचा चारा. भगवान गाई चारायला गेले वृंदावनामध्ये. विटी दांडू चंडू लगोरी हमामा होतो सुरपरंबीला पंडाव अनेक खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. हुंबडी बाजे दमामा, हमामा हुंबडी बाजे दमामा, हमामा हमामा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी. खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी. अरे भबरा, खेळ भबरा, खेळ भबरा ग बाई 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 भबरा, हॅलो खेळ भबरा ग बाई भबरा, खेळ भबरा ग बाई भबरा. या या राधिकेचा नवरा, या या राधिकेचा नवरा, राधिकेचा नवरा, या या राधिकेचा नवरा, या या राधिकेचा नवरा, या या राधिकेचा नवरा, राधिकेचा नवरा, या या राधिकेचा नवरा. फिरे गर 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 गरा, फिरे गर 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 गरा, फिरे गर 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 गरा. इकडे थोडा आवाज. फिरे गर 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 गरा, फिरे गर 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 गरा, फिरे गर गरा, फिरे गर 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 गरा, फिरे गर गरा, फिरे गर गरा, फिरे गर 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 गरा, फिरे गर 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 गरा, फिरे गर गरा, फिरे गर गरा, फिरे गर
करशील रे टाळे वाजवा एकदा. फार सुंदर फार सुंदर. मायबाप पेंद्याने सांगितलं देवा वेळ फार झाला म्हणले मग शेवटचा खेळ करून थांबू म्हणले कोणता म्हणले शॉर्टकट खेळ म्हणले 2020 88,000 रुपयाच्या कचाकच भरावा स्टेडियम मॅच रेफरी भगवान व्यास थर्ड अंपायर भगवान सुखदेव पेंद्या वॉन द टॉस ऑन चूज टू फील्ड भगवान के हाथ में बल्ला पहली ओवर डालने के लिए पेंद्या तैयार गुड लेंथ बॉल ऑफ स्टंप की बाहर जाती हुई लेकिन उतनी खूबसूरती से इस्तेमाल करते उठा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. देवाने सांगितलं पेंद्या कोणताही खेळ करायचा असला तरी 2 पार्ट्या लागतात. कोणताही खेळ करायचा असला तरी 2 पार्ट्या लागतात. मग भजनी मंडळाचा खेळ करायचा असो का गावाचा खेळ करायचा असो 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत. देवानं 1 पार्टी बलराम दादाची आणि 1 पार्टी कृष्णाची 1 पार्टी पेंद्याची आणि 1 पार्टी कृष्णाची. मग बहु केली वन वन पायपेटी झाली सिने चला बळू गाई बसो जेव एका ठाई अवघे मिळून गोपाळ सगळे गोपाल कमलाकार बसले मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली का ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली का ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज करविले तैसे केले कटकट वाकडे कनेटे देव जाणे तुमच्या पायाचे प्रसाद काय बोलणं तुम्ही दक्षिणाकडे नव्या नव्या जन्मदिन तुका म्हणे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक आजच्या कीर्तनाचे दातृत्वान दाते झाले आमच्या आदरणीय सावळाराम भाऊ सावळे धोंडीराम भाऊ माफ करा धोंडीराम भाऊ मागच्या वेळेसही चुकलं होतं नाव मी सावडे म्हणलं होतं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना. आमच्या दादांचं गेल्या वर्षापासून आग्रह होता आणि यावर्षी काल्याच्या कीर्तनाची सेवा आली. गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिले. संध्याकाळी 7 ते 9 तेर ढोकीला गोरोबा काकांच्या समाधीसमोर कीर्तन आहे. 7 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून थोडंसं त्या ठिकाणी कार्यक्रमाला घाई करावी लागली. समस्त ग्रामस्थ आणि स्वामीजींचं या ठिकाणी धन्यवाद की बाबा या कार्यक्रमात येऊन बसले. आपल्या चरणावरती कोटी कोटी धन्यवाद. काल्याचा अभंग होईल दहीहंडी फोडल्या जाईल सगळ्यांना जागेवरती त्या ठिकाणी